जय जिजाऊ, जय शिवराय. माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी ज्यावेळी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील बोलतात, भोळा माणूस आहे, भाबडा आहे, पोटात एक आणि ओठात एक असं काहीही नसतं. जे आहे ते स्पष्ट सांगतात, स्पष्ट बोलतात. गरिबाची कणव असणारा नेता आहे, गरिबाची कीव असणारा नेता आहे आणि सर्वसमावेशक असा आहे, असं जरांगे पाटील एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक करतात. मधल्या काळामध्ये माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला. तेव्हापासून काहीसे संघर्ष योद्धे नाराज होते, वेळोवेळी त्यांना टार्गेट करत होते. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हासुद्धा फडणवीसच त्यांना काम करू देत नाहीत असं ते आवर्जून सांगायचे. आणि आत्ता देखील त्यांना दोन समाजाला झुलवत ठेवायचे अशी भाषा मनोज जरांगे पाटील करत होते. पण आता मात्र फडणवीसांनी मनावर घेतले, त्यांनी अभ्यासपूर्ण GR काढला आहे आणि आमचं समाधान झाले. या भाषेत फडणवीसांचं सुद्धा कौतुक करायला जरांगे पाटील विसरत नाहीत. पत्रकारांनी त्यांना विचारलं की पाटील, तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही शिंदेंना किती मार्क देणार आणि फडणवीसांना किती देणार? त्यावेळेस त्यांनी सांगितलं कोणाला किती द्यायचे हा प्रश्न येत नाही. तेव्हा पत्रकारांनी विचारलं, शिंदे तुमच्या परीक्षेत पास का? एका सेकंदाचाही विलंब न लावता संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे परीक्षेत पास आहेत. आणि फडणवीस तर त्यावेळेस उत्तर दिलं की त्यांचीही परीक्षा चालू आहे, त्यांनीही काम केलं तर त्यांनाही डोक्यावर घेऊ. समाजामध्ये त्यांच्याविषयी चांगली भावना रुजू लागली आहे, त्या संधीचं त्यांनी सोनं करावं. समाज त्यांच्यापासून दूर जाणार नाही. ज्यांनी केलं आहे त्याला आम्ही केलंच म्हणतो आणि ज्यांनी केलं नाही त्याचा मात्र काटा उपटायची तयारी आमच्यामध्ये आहे. यापुढे आमचं उपोषण होणार नाही, पण जर आमच्या विरोधात काही झालं तर गावात शहरात कुठंही एकही नेता येणार नाही किंवा त्याला येऊ दिलं जाणार नाही. ज्याप्रमाणे आम्ही एकनाथ शिंदेंचं कौतुक करतो त्याचप्रमाणे फडणवीसांचं देखील कौतुक करायला आम्हाला लाज वाटणार नाही. ज्यांनी केलं त्याला केलंच